येशू पुस्तक यरुशलेमेत प्रवेशित होत आहे. तो यरुशलेमेत जात नव्हता काय, दरवर्षी जात होता. परंतु यावेळेस ज्यावेळेस तो यरुशलेमेकडे चाललेला तेव्हा तो यरुशलेमेतून परत माघारी येण्याकरता नव्हे, तर त्या यरुशलेमेमध्ये गेल्यानंतर त्याचं जीवन पूर्ण समर्पित होऊन की त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता तो जाणारा. ज्यावेळेस प्रवेश यरुशलेमेकडे चाललेला आणि पहा जरा जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय, जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय 9वं वचन. सियोन कन्ये जोराने आनंदात गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा तुला राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो दीन आहे, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. सियोन कन्ये गजर कर. सियोन कन्या म्हणजे परमेश्वर देवाचे निवडलेले लोक, इस्रायल राष्ट्र. आणि म्हणून तो सियोना परमेश्वर देव त्यांना आशीर्वादित करत आहे. आणि ज्या सियोन कन्येला तो म्हणतो की गजर कर, आनंदाचा गजर कर. आनंद कशासाठी आहे? कारण त्याच्यासाठी राजा देण्यात आलेला आहे. परमेश्वर देवानं इस्रायलासाठी न्यायाधीश दिले आणि ज्या न्यायाधीश दिले तेव्हा परमेश्वर देवाची लेकरं इस्रायल ते म्हणू लागले की आम्हाला राजा हवा आहे, राजा हवा आहे. ज्याच परमेश्वर देव त्यांना न्यायाधीश देत होता तेव्हा शमूएल त्यांच्यावर राज्य न्यायाधीश पण करत असताना ते शमूएलाला म्हणू लागले आम्हाला राजा दे. आणि परमेश्वर देवानं हे ऐकलं आणि परमेश्वर देव शमूएला म्हणाला, शमूएला आज इस्रायल लोक काय म्हणतात, ते राजा मागत आहे, त्यांना मी त्यांचा राजा असावा हे मान्य नाही. तर तू काय त्यामध्ये वाईट वाटून घेऊ नको. त्यांनी माझा नकार केलेला आहे, माझा नकार केलेला आहे. तर आता त्यांच्यासाठी त्यांच्यातून राजा निवडून दे. सर्व ठिकाणी, सर्व राष्ट्रांमध्ये, सर्व बाकीच्या लोकांमध्ये राज्य करण्याकरता राज्य होते. इस्रायलला राज्य करण्याकरता, सांभाळण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता परमेश्वर देव स्वतः न्यायाधीशाच्या द्वारे, पवित्र आत्म्याद्वारे न्याय करत होता. आणि परमेश्वर देवाच्या लेकरांनी, इस्रायलाने परमेश्वर देवाचं राज्य पण नाकारला. सावधरा. आणि नाकार कुठून आलेला? एडेन बागेपासून. एडेन बागेपासून हा नकार आलेला आहे. ज्याच परमेश्वर देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य केला व त्याला जी आज्ञा दिली त्या आज्ञेला मोडण्यासाठी एडेन बागेपासून परमेश्वर देवाचा नकार त्यांनी केला. म्हणून परमेश्वर देवानं सांगितलं की पहा आदामाला त्याची जोडीदारी तयार करून देत असताना ज्या स्थिती त्याच्या समोर आणून दिली तेव्हा आदाम म्हणतो आता मात्र ती माझ्या हाडातला हाड आणि माझ्या मांसातला मांस आहे, तिला नारी म्हणावे कारण हिने राखून घेतली आहे. आणि परमेश्वर देवाच्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. याच तो पुरुष आपल्या आई वडिलांना सोडे व आपल्या स्त्रीशी जळून राहील व ती दोघं एक देह होते. आशीर्वाद परमेश्वर देवानं त्या ठिकाणी आदामाला त्याच्या स्त्रीला दिलेला आहे, स्त्रीला दिलेला आहे. उद्या आशीर्वादामध्ये परमेश्वर देव सांगून गेला की म्हणाला पुरुष आपल्या आई वडिलांना सोडेल. आई वडील कोणा? ज्यांच्याद्वारे तो जगात निर्माण झालेला आहे, जगात जन्म घेण्याकरता तयार झालेला आहे. हे आई वडील. आदामाचा आई वडील कोण होता? परमेश्वर देव स्वतः होता. परमेश्वर देव स्वतः म्हणाला की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवूया. आणि मनुष्याला त्यांना आपल्या प्रतिरूपाचा घडविला, त्याचा निर्माण करता. आणि निर्माण करत्याला ओय पुरुष विसरे हे त्यांना त्या आशीर्वादामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं भविष्य त्या ठिकाणातून सुरू झालेलं आहे.
त्याच गोष्टी, त्याचे वंशज, त्याचे निवडलेले, त्याचे विश्वासणारे, म्हणून अब्रामाची त्यानं निवड केली. अब्रामाचं संतान वाळूच्या कणा इतकं केलं. आज तुम्ही आणि मी सुद्धा वचनाचे इस्रायल लोक आहोत, अब्रामाचे संतान आहोत. आणि ज्या वाळूच्या कणा इतकं संतान करण्यात आलं, तेव्हा आम्हाला माहित आहे प्रिय, अब्रामाला इसाक झाला आणि इसाकाला याकूब झाला. यासाव आणि याकूब. यासाव थोरला होता आणि याकूब धाकटा होता. पण तो याकोबाची निवड परमेश्वर देवानं आईच्या उदरात असताना, रिबकेच्या पोटात असतानाच केलेली आहे. त्याच्याबद्दलचा विवचन करण्यात दिलेला आहे की धाकटा हा थोरल्यावर प्रभुत्व गाजले. त्यानं खास आशीर्वादित केलं. कारण परमेश्वर देव काय म्हणतो, पहा जरा योहानाचं पुस्तक 15 अध्याय 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले आहे व नेमले आहे. निवडले आहे व नेमले आहे. तुमची निवड ही परमेश्वर देवानं केली आहे. तुम्ही आणि मी परमेश्वर देवाला निवडलेलं नाही. पण परमेश्वर देवानं याकोबाची निवड केली. आणि याकोबाची निवड झाल्यानंतर याकोब हा कसा आहे, लुच्चेगिरी करणारा, फसवणारा, दुबाडून घेणारा, आपला अधिकार वापरण्याचा प्रयत्न करणारा. आदामाच्या जीवनामध्ये काय झालं, आदामानं परमेश्वर देवाच्या इच्छा मोडल्या. परमेश्वर देवाच्या इच्छेपासून तो बाजूला सरकला. तो आपल्या स्त्रीशी जडून राहिला. आणि ती दोघं एक देह झाली. म्हणतो पाऊल म्हणतो 8वा अध्याय योहानाचं पुस्तक 2 पत्र 8वा अध्याय 6 आणि 7 वचन. देहाचे चिंतन हे मरण आणि आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. देहाचं चिंतन हे मरण. एक देह झाले, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मरणानं राज्य करायला सुरुवात केली. त्या आत्म्याच्या प्रेरणेमध्ये एक राहिले नाही. ज्या प्रतिरूपामध्ये आदामाला घडविला, त्या प्रतिरूपाला जिवंत करत असताना परमेश्वर देवानं त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला. जीवनाचा श्वास तो परमेश्वर देवामध्ये आहे, जो पवित्र आत्म्याचा दर्शक आहे. जो पवित्र आत्म्याच्या द्वारे योग सुद्धा म्हणतो की 33व्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाच्या श्वासानं मला जीवन प्राप्त झालं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे मला जीवन प्राप्त झालं आहे. तो श्वास, त्या श्वासाच्या द्वारे आदाम जीवधारी प्राणी झाला. ते परमेश्वर देवाच्या आत्म्याचं जीवन त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याचा मातीचा देह हा सजीव झाला. जिवंतपणा त्याच्या जीवनात आला. त्या जिवंतपणामधून त्याची जोडीदारीने त्याला तयार करून देण्यात आले. आणि ती कशासाठी दिली? त्या आत्मिक जीवनासाठी दिली नाही. बायबल सांगतं की त्यानं त्याला आदामाकडे आणलं. तेव्हा आदाम म्हणतो, आता मात्र ही माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. तर परमेश्वर देवानं आदामाच्या शरीरातून त्याची फासरी आणि मांस घेऊन त्याची जोडीदारी तयार केली. आदामाच्या नाकपुड्यात श्वास जो फुंकला होता, तो श्वास काढून घेतला आणि अर्धा घेतला आणि अर्ध्यापासून त्याची जोडीदारी तयार केलेली नाही. पण मनुष्याची जोडीदारी ही देहातून आहे.
ती दोघे एक देह होतील, कारण त्या देहासाठीच ते एकत्र करण्यात आलेली आहे. जास्त एक देह होतील म्हटल्यावर पौल म्हणतो देहाचं चिंतन हे मरण आहे. देहाचं चिंतन हे मरण आहे. आदामानं परमेश्वर देवाचं सानिध्य नाकारला, परमेश्वर देवाच्या संगतीत चालणे नाकारला, परमेश्वर देवाच्या मार्गात स्थिर होणे नाकारला. त्यानं आपल्या देहाचा स्वीकार केला, त्या जोडीदारीचा स्वीकार केला. देहाच्या मध्ये जर कोणीही विश्वास न चालत असेल तर तो परमेश्वर देवाचा नाकार करणारा होतो. लक्षात ठेवा, कुणीही विश्वास न जर देहाच्या चिंतनातच चालत राहिला तर तो परमेश्वर देवाचा नाकार करणार आहे. इतकंच नव्हे तर तो परमेश्वर देवाचा वैरी होतो. मी सांगत नाही, बायबल सांगत आहे. रोमला पौल काय म्हणतो, देहाचं चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. वैरत्व म्हणतो पौल. त्यावर प्रवेश पुस्तकामध्ये लिहिताना म्हणतो की आम्ही पापी असता, आम्ही वैरी असताना त्यानं आमच्यासाठी वधस्तंभाचं मरण सहन केला, त्यानं आमच्यासाठी प्राण दिला. वैरी होतो. त्यानं आदामाच्या आणि त्याच्या स्त्रीनं ज्या ऐकलं ते कुणाचं ऐकलं? वैर्याचं ऐकलं, वैर्याचं ऐकलं. तो सर्प, धूर्त सर्प, त्या सर्पाचं त्यांनी ऐकलं. परमेश्वर देवाच्या आज्ञा बाजूला ठेवल्या, परमेश्वर देवाच्या आज्ञा बाजूला ठेवल्या. मग परमेश्वर देव जकर्याला लिहिताना काय म्हणतो, हे सियोन कन्ये आनंदाचा गजर कर, कारण तुला राजा हवा आहे, तुझा राजा तुझकडे येत आहे. शमूएल दुःखी झाला, शमूएल कष्टी झाला, तो रथबदली करू लागला. आणि परमेश्वर देव त्याला म्हणाला की त्याने तुझा नव्हे, त्याने माझा नाकार केलेला आहे. आदामानं एदेन बागेमध्ये परमेश्वर देवाचा नाकार केला. त्याचं संतान असं नंतर अब्रामाचं पुत्र, त्याच्यानंतर त्याचं जे संतान आहे ते याकोबाच्या द्वारे. पण याकोब हे नाव कसं आहे? फसवणारा, लुच्चेगिरी करणारा, दुबाडून घेणारा, चुकीच्या वर्तनात जाणारा व्यक्ती. त्याला परमेश्वर देवाशी तो झगडू लागला, झगडू लागला. पण आईच्या उदरात असताना तो झगडत होता, झगडत होता. मनुष्य आजकाल झगडत आहे. त्याला जगाच्या गोष्टी मिळण्याच्या होत झाल्यावर तो परमेश्वर देवाची वाद करू लागतो, परमेश्वर देवाचे झगडू लागतो. झगडण्यासाठी सिद्ध व्हा, झगडण्यासाठी सिद्ध व्हा. जेव्हा तुम्ही परमेश्वर देवाशी झगडू लागाल, तुम्ही त्याच्या सानिध्यात अधिक जाण्याचा प्रयत्न कराल, त्याच्या चरणाजवळ जाल आणि त्याच्याशी भांडू लागाल, भांडू लागा. जास्त तुमच्याशी वाद करू लागेल. मग परमेश्वर काय म्हणतो, यशाला लिहिताना तो म्हणतो, यशाली चला या आपण बुद्धिवाद करूया. तुमची पातक लाखेच लाल असती तर ती पांढरी शुभ्र होतील, बर्फाप्रमाणे. हिरविंद्यासारखे असतील तर लोकरीप्रमाणे पांढरी शुभ्र होतील. आपण बुद्धिवाद करूया. उद्धार करवत नाही इतका माझा हात तोकडा झालेला नाही. जरी आदामाने त्याचा नाकार केला, तो नाशाकडे जाऊ लागला. सैतानाचा विचेतना आपल्या जीवनात घेतला. सर्व मनुष्य नाशाकडे जाऊ लागले, सर्व मनुष्य नरकाकडे जाऊ लागली. नरक गच भरू लागला. जो परमेश्वर देवाने मनुष्यासाठी केला नव्हता, त्या दुष्ट सैतानासाठी केला होता. जो आज्ञा मोडणार होता, ज्यानं मनुष्याला परमेश्वर देवाच्या प्रतिरूपाला आज्ञा मोडणारा असा केला. समजला? जास्त तुम्ही देहाच्या विचारात चालाल, तुम्ही परमेश्वर देवाच्या आज्ञा मोडणारे व्हाल. आणि परमेश्वर देवाच्या आज्ञा मोडणारे परमेश्वर देवाचे वैरी होऊ लागतात.
म्हणून सैतान हा सुरुवातीपासूनच परमेश्वर देवाच्या विरोधात राहिला. तो त्याचा वैरी झाला. ज्याला तुमच्या जीवनात तुम्ही स्वीकारता, त्याला तुमच्या जीवनात स्वीकारता आणि त्याच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मुखातून अपशब्द वाटेल त्या गोष्टी येऊ लागतात. आज सर्वात सोप्या गोष्टी झालेल्या सैतानाच्या गोष्टी जवळ लवकर जाण्याकरता मोबाईल तुमच्या हातात आहे. मोबाईल तुमच्या हातात आहे. परवाच्या मीटिंग मध्ये होते, मॅडम सर म्हणाली, परमेश्वर देवाचे सेवक प्रभू म्हणते गुट आणि प्रकाशमान हो. प्रकाश तुझकडे आला आहे, तुझकडे आला आहे. तर आजही पाहतो की विश्वासाच्या जीवनामध्ये ते उठतात तर प्रकाशमय होतात. उठल्या उठल्या काय करतात, ते साईडला असलेला मोबाईल हातात घेतात, टोक 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 पाहता कुणाचं काय रील आलेला आहे, कुणाचा काय मेसेज आलेला आहे. परमेश्वर देवाचा प्रकाश स्वीकारण्याऐवजी ते मोबाईल मध्ये येणारा प्रकाश स्वतःच्या चेहऱ्यावर घेतात. सहोदरा, त्यामुळे मनुष्याचं जीवन हे बदलत गेलेलं आहे, बदलत गेलेलं आहे. प्रवेश गुस्त या जगात येणार होता. जकर्याला तो म्हणतो, ली इस्रायल लोक राजा मागतात. शमूएल नाकार, शमूएल दुःखी झाला, परमेश्वर देव दुःखी झाला. आणि परमेश्वर देव म्हणाल, ठीक आहे, त्यांना त्यांच्या योग्य मी राजा देतो. राजा कसा हवा? सर्वात उंच, धिप्पाड, ताकदवार, शक्तिशाली आणि पराक्रमी, युद्ध करण्यास सामर्थ्यशाली असलेला असा निवडणे गरजेचं आहे. शाऊलाला त्यानं निवडला. लोकांनी शाऊलाला निवडला, परमेश्वर देवानं नव्हे. लोकांनी त्या चिठ्ठ्या टाकल्या आणि त्याला धरलं, त्याचं घरानं सापडला. त्या घराण्यामध्ये मग शाऊल सापडला. शाऊलाला लोकांनी राजा केला. देहाच्या द्वारे विचार करणाऱ्यांनी स्वतःसाठी राजा तयार केला. तो राजा स्वतःला परमेश्वर देवाच्या समान करू लागला. परमेश्वर देवाने त्याचा नाकार केला. दावीदाला त्या ठिकाणी नेमण्यात आला. आणि परमेश्वर देव म्हणतो, दावीद, मला माझ्या इच्छेनुसार योग्य असा मिळाला आहे. त्याच्यातही काय, त्याच्यातही गुणधर्म आहे जो सियोनेसाठी परमेश्वर देवाने तयार केलेला. पुन्हा एकदा आपण जकर्या पुस्तक 9 अध्याय 9 वचन. सियोन कन्ये गौरवाने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो दीन आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो यशस्वी झालेला नाही, अपयशी आहे असं नाही. तो न्याय आहे. न्याय त्याच्या जीवनात तो यथार्थतेनं न्याय करणार आहे. तोंड देखला न्याय करणारा नव्हे, यथार्थतेनं तो न्यायी आहे. व कसा तो न्यायी आहे. पुढं तो न्यायी व यशस्वी आहे, यशस्वी आहे आणि लीन आहे. यशस्वीपणा येण्याकरता लीनता त्याच्या जीवनाखाली आहे. लीनता, तो अरेरावी करणारा राजा नव्हे. लोकांनी निवडलेला राजा पहिल्यांदा परमेश्वर देवाच्या मार्गात चालला. नंतर त्यानं त्या दुष्टाचा ऐकायला सुरुवात केली आणि संदेशाची वाट न पाहता त्यानं स्वतःच यज्ञ करायला सुरुवात केली. सहोदरा, संदेशाची वाट पाहणे आवश्यक आहे. त्या राजानं स्वतःच सर्व आपल्या हातामध्ये घेतला. तो स्वतःच राजा झाला, स्वतः संदेशापेक्षा उंच झाला. परमेश्वर देवाचा मोठा सेवक स्वतःला त्यानं गणवला आणि परमेश्वर देवाने त्याला तिथंच पाडला. सहोदरा, चॉईस
तुम्ही लीनता नम्रता सोडाल तर तुमच्या जीवनामध्ये लीनता निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपोआपच ताठरपणा येऊ लागेल. ताठरपणा येऊ लागेल. अनेक विश्वासांच्या जीवनामध्ये ते लीनतेनं राहत नाही, ते ताठरपणानं राहतात. परमेश्वर देव त्याचा मग नाकार करतो. सावध राहा, तो लीन आहे. पुढं गाढवावर गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. नाही, तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या पोरावर, शिंगरावर. त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेला, गाढवावर नव्हे, गाढवीच्या पोरावर. गाढवीच्या पोरावर. ज्यावेळेस आम्ही पाहतो मग त्या पुस्तक 19 अध्यायामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, 21 अध्यायामध्ये ज्यावेळेस त्यानं सांगितले की जा समोरच्या गावात जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाढवी आणि गाढवीचं शिंगरू बांधलेलं दिसेल, ते सोडून घेऊन या. आणि कुणी जर तुम्हाला विचारलं तर त्याला सांगा प्रभूला याची गरज आहे. त्या शिष्यांनी गाढवीला आणि त्या शिंगराला दोघांना आणला. पण तो प्रभू हा राजा कशावर बसणारा आहे? शिंगरावर बसणारा, गाढवीवर नव्हे. गाढवी कशी आहे? प्रौढ आहे. तिच्यावर बराच ओझा बिजा टाकलेला. बरेच लोक कधी कधी बसले असतील. व तो गाढवीच्या शिंगरावर कुणीही कधीही बसलेलं नाही. बाजारात लुकाच पुस्तक 19 अध्याय 28व्या वचनापासून या गोष्टी सांगून तो येशूकडे वर जात असता स्वतः पुढे चालत होता. नंतर असे झाले की तो जैतुनाचा डोंगर या नावाच्या डोंगरानजीक असलेल्या बेतफगे व बेथानी याच्याजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यातून दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे त्यात जाताच त्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. बेथानी आणि बेतफगे या ठिकाणी तो पोहोचला. बेथानी आणि बेतफगे याचा अर्थ एक दारिद्र्याचं घर आणि एक कच्च्या अंजिराचं घर. कच्चेपणा आहे तिथं, अंजिरा आहे, खाण्यायोग्य नाही, कच्चा आहे, सडलेला आहे, खराब आहे. आणि इकडं दारिद्र्य आहे. दारिद्र्यामध्ये सुद्धा तो राजा तयार होत नाही. राजा दारिद्र्यात नसतो. प्रभू सांगितले जा समोरच्या गावात आणि त्या ठिकाणातून त्या शिंगराला सोडवून घेऊन या, ज्याच्यावर कुणीही कधीही बसलेलं नाही. तो लीन आहे. म्हणून तो काय करताय? गाढवावर म्हणजे गाढवीच्या पोरावर, शिंगरावर बसून तुझकडे येत आहे. प्रवेश गोष्ट राजा म्हणून ज्या यरूशलेमेकडे चाललेला आहे, तेव्हा ज्याच्यावर सगळे लोक बसलेले आहेत, सगळं टाकलेला असलं कोणीतरी त्याला वाहन देईल का? राजा म्हटले त्याला चकचकीत नवीन काय तर पाहिजे. आता जर असता तर प्रवेश गोष्ट चांगल्या मोठमोठ्या किमती गाड्या दिल्या असत्या, त्याला त्याच्यातून घेऊन या प्रभूला. लोक बघत बसते. बुलेट प्रूफ कोणी गोळे मारण्याचा प्रयत्न करतो त्याला काय होणार? प्रोटेक्शन. गाढवीच्या शिंगरावर जकर्या म्हणतो, गाढवीच्या शिंगरावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे, तुझकडे येत आहे. कारण तो सौम्य आणि लीन आहे. पुढे काय म्हणलेला? पुढे पहा आपण जकर्या पुस्तक 9 अध्याय 9 वचन. जो न्यायी व यशस्वी आहे तो लीन आहे. गाढवावर गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ, यरूशलेमातले घोडे मी नष्ट करीन. तो शिंगरावर बसून येत आहे. परमेश्वर देव म्हणतो एफ्राईमातले रथ आणि घोडे नष्ट करीन. राजा म्हटले की तो रथात किंवा घोड्यावर बसून जायला हवा. पण तो प्रभू म्हणतो मी ते नष्ट करेन.
जगातल्या गोष्टी ज्या उच्च करण्यात आलेल्या आहेत त्या परमेश्वर देवाच्या दृष्टीनं खुशकामाच्या आहेत. त्या परमेश्वर देव नाकारतो. आणि जेव्हा तो शिंगरावर बसून येतात तेव्हा गेल्यानंतर पुढे काय झालेला, शिंगरावर बसून येतात. ते शिंगरू कसला, ज्याच्यावर कुणीही कधीही बसलेला नाही, अशा प्रकारचं शिंगरू आहे. म्हणजे ते कसलं आहे, नवीन जन्म पावलेले परमेश्वर देवाचा पुत्र. प्रत्येकाला आम्ही पाहतो या मनुष्याला जास्त करून गाढवाची उपमा लवकर दिली जाते. जरा मनुष्याचा पुत्र, एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा एखादा मनुष्य ऐकत नसेल तर अरे गाढवा तुला कळत नाही, अरे माकडा म्हणत नाही कोण, अरे कोल्ह्या म्हणत नाही, अरे सिंहा म्हणत नाही, गाढवा लगेच म्हणतात. अरे गाढवा तुला कळत नाही का, गाढवा प्राणी लीन ते नम्रतेसाठी प्रतीक आहे. लीनता त्याच्या जीवनात आहे. हा कसला पाहिजे, ज्याच्यावर प्रभू विराजमान होणार आहे. त्याचं जीवन हे नवीन जन्म पावलेले. ते गाढव असून चालत नाही, तर गाढवाचं पोर होण्याची गरज आहे. म्हणजे न्यू बर्थ, नवीन जन्म पावलेले. दुसरी गोष्ट, ज्याच्यावर कुणीही कधी बसलं नाही. नवीन जन्म पाहून दुसऱ्यांनी वापरलेला असलं तर तो प्रभूच्या योग्य नव्हे. समुद्रात जो नवीन जन्म पावतो तो प्रभू येशू ख्रिस्तासाठी राखलेला आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे. म्हणतो निकाल तो काय म्हणाला, नव्यानं जन्मल्याशिवाय कुणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. जे नव्यानं जन्मू शकत नाही ते देवाचं राज्य पाहू शकत नाही. आणि देवाचं राज्य पृथ्वीवर त्या दिवशी उतरलं होता. तो शिंगरावर बसून यरूशलेमेकडे चाललेला आहे. यरूशलेम काय, इस्रायलाची राजधानी आहे. राजधानीकडे चाललेला आहे. देवाचं राज्य तिथं उतरलेलं आहे. आणि लोक मोठ्यानं म्हणतात, काय म्हणतात, लुकाचं पुस्तक 19वा अध्याय 38 वचन. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि अधोलोकीत गौरव. तेव्हा लोकसमुदाय ते कित्येक पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपले शिष्यात जगवा. होसाना. लुकाचं पुस्तक लूक 21 पुन्हा लूक 19 28 वचनापासून पुढचा भाग. या गोष्टीत सांगून ते यरूशलेमाकडे वर जात असतात स्वतः पुढे चालत होते. नंतर असे झाले की तो जैतुनाचा डोंगर या नावाच्या डोंगरामध्ये असलेल्या बेतफगे व बेथानी यांच्याजवळ येऊन पोहोचल्यावर त्यांनी शिष्यातून दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे त्यात जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळले, ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडता. तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपले वस्त्रे शिंगरूवर टाकून त्यावर येशूला बसविले. आणि तो पुढे चालला तसे की आपले वस्त्रे वाटेवर पसरून गेले. तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि अधोलोकी गौरव. होसाना होसाना. का होसाना म्हणतात, शास्त्री पुरुषी खा चिडले. त्यांनी पाहिलं की प्रभूच्या नावाने येणारा राजा, प्रभूचा नावाने येणारा राजा येणार आहे हे लिहिण्यात आलेलं आहे. आणि ते पूर्ण होत चाललेलं बघितल्याबरोबर शास्त्री पुरुषी चिडले. आता त्यांना समजलं आपलं काही चालणार नाही, आपलं काही चालणार नाही. प्रवेशग्रस्त नवीन जन्म पावल्यावर त्याच्यावर विराजमान होतो. ते त्याचा लेकरू होता, ते त्याचा वाहक होता, त्याला घेऊन चालणार होऊ लागता.
व त्याचा मान आणि सन्मान आपोआप त्याला मिळू लागतो. शिष्याने काय केलं? आपली वस्त्रे काढली आणि त्या शिंगरावर घातली. वस्त्रे काढली, शिंगरावर घातली. काही लोकांनी आपली वस्त्रे काढली आणि त्याच्या पायावर समोर घातली. त्यावरून शिष्य तो चालणारा आहे. शिंगरू त्या वस्त्रावरून चालू लागला. वस्त्र काय? वस्त्र तुमचा देह झाकण्याकरता दिलेला, देह झाकण्याकरता दिलेला. फक्त ते वस्त्र काढून त्यांनी त्याच्या पायाखाली घातलं, पायाखाली घातलं. तुमची नग्नता, तुमची नग्नता एदेन बागेमध्ये आज्ञा मोडल्यानंतर प्रगट झाली होती. ती परमेश्वर देवानं तारणाच्या वस्त्राच्या द्वारे लोकांना झाकण्याकरता चर्म वस्त्रे तयार करून त्यांना दिली. ती वस्त्रे ची गौरव त्यांच्या जीवनात येण्याकरता दिलेली, ज्याच्याद्वारे त्यांचा सन्मान केला जाईल असं ते वस्त्र, त्यांची नग्नता झाकण्याकरता हे वस्त्र त्यांनी त्या शिंगराच्या पायाखाली घातला. तो सर्व गौरवाचा, मानाचा, महिमाचा सर्व गोष्टी त्यानं त्या शिंगराच्या पायाखाली घातल्या. आणि ज्या शिंगराच्या पायाखाली त्यानं घातल्या तेव्हा शिंगरू त्यावरून चालू लागला. जे नवीन जन्म पावलेले लोक आहेत, ते नवीन जन्म पावलेले, मग तो निकोदेम काय म्हणाला? म्हातारा झालेला मनुष्य कसा आईच्या उदरात जाईल पुन्हा जन्म पावे? आणि प्रभू त्याला सांगितला, पाण्यावर आत्म्यावर जन्मल्याशिवाय कुणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. नव्या जन्माल्याशिवाय कुणीही देवाचं राज्य पाहू शकत नाही. मग म्हाताऱ्या मनुष्याला सुद्धा आपल्या जुन्या गोष्टी सोडण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला जर स्वर्गाच्या राज्यात जायचं, त्याचं वय परमेश्वर देव पाहत नाही, त्याला नवीन जन्माची अपेक्षा आहे. आज म्हातारा नवीन जन्माकडे येतो. आज म्हातारे नवीन जन्माकडे आलेत की नाही? आमचे वडिलांच्या काळामध्ये असलेले लोक, ज्यांना शर्ट पॅन्ट काय माहित नव्हती, त्यांना फक्त धोतर माहित होतं आणि का उपरणं माहित होतं, असं गुंडाळायचे तर चालू लागायचे. नाही मी हेच घालणार, हेच करणार नाही. ते शर्ट पॅन्ट घालू लागलेली. जग म्हणतं चालत कुठं फिरतो, गाडवावर बसून कुठं चालतो, घोड्यावर बस. घोडा गेला आणि नंतर आता रथ आला, रथ केल्यानंतर आता फोर व्हीलर आली, फोर व्हीलर, मोटरसायकल आली. त्याच्यावर बसून मनुष्य करू लागलेला. स्वतःला नाविन्याकडे नेण्याचा जगाच्या दृष्टीनं प्रयत्न करतात. परमेश्वर देवाच्या दृष्टीनं नवीन जन्माकडे तो का सरकत नाही? का सरकत नाही? जुन्या रूढी पिढी संस्कारात असणाऱ्या लोकांना तुम्ही जर नवीन मार्ग सांगाल, नवीन जन्माच्या गोष्टी सांगाल, तर तो ते मान्य करायला तयार होत नाही, मान्य करायला तयार होत नाही. मी त्याचा अनुभव माझ्या आमच्या घरातल्या आपल्या नातेवाईकांमध्ये घेतलेला. जेव्हा ज्या त्यांना सत्य सांगितलं तेव्हा ते सत्य स्वीकारणारे झाले. त्या गाढवीला सुद्धा तिथं तारण होण्याकरता नवीन जन्माची आवश्यकता आहे. नवीन जन्माकडे तिनं सरकण्याची गरज आहे. म्हणून प्रभू काय म्हणाला? नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात कोणी घालत नाही. घातला तर काय होणार? ते बुदलं फाडून टाकेल, बुदलं फाडून टाकेल आणि द्राक्षरस सांडेल, त्याची नासाडी होईल. तुम्ही जुन्या रूढी पिढी संस्कारामध्ये जरी जगत असलं तर आता तुम्हाला बदलण्याची गरज आहे. सर्व ट्रॅडिशनल चर्चेस बदलण्याची गरज आहे. नवा द्राक्षरस पवित्र आत्म्याद्वारे जगात उतरलेला आहे.
नव्या द्राक्षरसाच्या जीवनामध्ये जे लेकरात त्यांच्यावरच प्रभू येशू ख्रिस्त विराजमान होतो. त्यांचाच राजा तो होतो. त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आपल्या सर्व संगती घेऊन जाणार आहे, इतरांना नेणार नाही. तुम्ही नवीन द्राक्षरस जर जुन्याच विचारामध्ये जर घेण्याचा प्रयत्न कराल तर तुमची बुद्धली फाटतील. सावध मी जुन्याच गोष्टीप्रमाणे चालणार आहे. जुन्याच गोष्टीप्रमाणे चालले तर काय होणार आहे? डोक्याला घेत त्याची चेष्टा करू लागते, त्याला दोन मार करू लागते, त्याची चेष्टा करू लागते. सावध राहा. ट्रॅडिशनल गोष्टी बदलण्याची गरज आहे. ट्रॅडिशनल गोष्टी बदलल्याशिवाय, नवीन जन्म पावल्याशिवाय नवा द्राक्षरस त्याच्यात घातला जात नाही. म्हणतो नवीन द्राक्षरस कुणी जुन्या बुदल्यात घालत नाही. जुन्या बुदल्यात घालत नाही. तुम्हाला जुन्या बुदल्यामध्ये जर नवीन द्राक्षरस हवा तर तुमचं जीवन सुद्धा नवीन जन्माला स्वीकारून चालणारे होणे आवश्यक आहे. नवीन जन्म पावलेले लोक, म्हणून तर या शिंगराला त्यानं मान्य केलेलं आहे, नवीन जन्म पावलेला. म्हणून तर याकोबाला त्यानं मान्य केलं. आणि याकोब म्हणाला, ओ पश्चाताप करून तो प्रभूकडे वळला, प्रभूशी जगू लागला, मला आशीर्वादित कर. मग परमेश्वर देवान त्याला विचारलं, तुझं नाव काय? आणि तो म्हणतो याकोब. आणि परमेश्वर देवानं पाहिलं याकोबानं तो ज्येष्ठपणाचा अधिकार मिळविण्याकरता आपलं सर्वस्वी खायला दिलं आपल्या थोरल्या भावाला. या सावाला त्यानं सगळं जे काय तयार केलं होतं ते भोजन केलं. हे खा, ज्येष्ठपणा मला दे. त्यांच्या जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यानं त्याग केल्या. का? कारण ज्येष्ठपणा, हा ज्येष्ठपणाचा अधिकार नवीन जन्मलेल्या लोकांनाच प्राप्त होतो. जे नवीन जन्म पावत नाही ते ज्येष्ठपणामध्ये जाऊ शकत नाही. आणि जे ज्येष्ठपणामध्ये जाऊ शकत नाही त्यांना ज्येष्ठपणा असणारा जो प्रभू येशू ख्रिस्त, ज्याबद्दल कलशग्रास पत्र पहिला अध्याय आणि 15 वचन स्पष्ट सांगता. काय म्हणतो? तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ होता. सर्व उत्पत्ती ज्येष्ठपणा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. ज्या ज्येष्ठपणासाठी याकोबानं आपलं सर्वस्वी दिलं आणि ज्येष्ठपणा स्वीकारला, परमेश्वर देवानं त्याचं नावच बदलला, त्याचं नाव बदलून टाकला. ज्या तुम्ही ज्येष्ठपणाला स्वीकारून चालू लागतात तेव्हा परमेश्वर ख्रिस्त तुमच्यावर विराजमान होईल. तेव्हा जावयाचा सण काय आहे ते तुम्हाला समजू लागेल. जावयाचा सण त्या शिंगरासाठी आनंदीदायी ठरला. त्याला कधी कोणी इतका मान दिला नसेल. जन्मलेला नुकता जन्म राहू दे, कशाला ते नादाला राहू दे, काय करते करू. ज्या प्रभूनं त्याला बोलवला तेव्हा त्याला मान सन्मान प्राप्त झाला. मान सन्मान प्राप्त झाला. आणि ज्या नवीन जन्म पावलेल्यांनाच प्रभू पाचारण करतो, त्यांनाच पाचारण करतो. म्हणतो तो काय म्हणता? काय जरा ओंकारास पत्र 8 वाद्या 28-29 वचनापासून. कारण ज्याच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे, म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले. यात हेतू हा की बंधुवर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे. ज्यास त्याने आगाऊ नेमून टाकले त्यास त्याने पाचारण केले. ज्यास पाचारण केले त्यास त्याने नीतिमान ठरविले, आणि ज्यास नीतिमान ठरविले त्याचे त्याने गौरव केले. शिंगराचं गौरव झालं, त्याला नीतिमान ठरवण्यात आलं. कारण त्याच्यावर त्याचा पुत्र रविराजमान झाला.
नीतिमत्ता, नीतिमान ठरवलं. त्यानं त्यांना पाचारण केलं, बोलवलं, शिंगराला पाचारण करण्यात आलं. जा, त्याला सोडवून घेऊन या. त्याची सगळी बंधनं ओळखी त्याला बांधण्यात आलं होतं, ते सोडवून त्यांनी आणलं. तो धनी काय म्हणतो, का सोडवता? आणि त्यांनी उत्तर दिलं, प्रभूला याची गरज आहे. सैतान सोडायला तयार होत नाही. ज्यावेळेस प्रभूचा सेवक, प्रभूचा सामर्थ्यशाली अभिषिक्त त्याला आणायला जातो, त्याला म्हणतो, सैताना, प्रभूला याची गरज आहे. तो एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. त्यानं त्या शिंगराला जाऊ दिला, तर प्रभूला त्याची गरज आहे. पाचारण तिथं आहे. जर तुमचं पाचारण झालेला, नवीन जन्म तुमच्या जीवनात आलेला, तर तुम्हाला पाचारण प्राप्त होईल. तुम्ही निवडलेले लोक व्हाल, आणि निवडलेल्याशिवाय कुणाचंही तारण होत नाही. बरेच लेकरं काय वाटत ते सांगत बसतात, सहोदरा, तारण हे निवडलेल्यांसाठी आहे. का? तर त्यांनी त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे, म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पण तुमची निवड जगामध्ये झालेली नाही. प्रवेश पुस्तकाच्या वधूची निवड ही स्वर्गामध्ये परमेश्वर देवासमोर झालेली आहे. एफेसी 1:4. आपण प्रेमामध्ये त्याच्या समोर पवित्र निर्दोष असावे म्हणून सृष्टीच्या स्थापनेपूर्वीपासून त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये निवडला. सृष्टीच्या स्थापनेपूर्वी, जग होण्याआधी, टेम्पटेशन येण्याआधी, सैतान त्याच्या जीवनावर हल्ला करण्याआधी, सैतानाचा आधिपत्य स्वीकारण्याआधी परमेश्वर देवान तुम्हाला आत्म्याच्या प्रेरणेत निवडलेला आहे. तुम्ही आत्मिक लोक आहात. प्रवेश पुस्तकाची वधू म्हणून चालण्याकरता त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे. वधू वराला सामोरी जाते. वधू वराला आपलं मस्तक समजते, त्याच्या आधिपत्याखाली ती राहते. प्रवेश पुस्तक त्या शिंगरावर विराजमान झाला. शिंगरू त्याच्या इच्छेनुसार वर्तन करू लागला. त्याला नेणारा झाला, त्याला आनंददायक देणारा झाला. सावधरा, नवीन जन्म पावल्याशिवाय कुणालाही देवाचं राज्य दृष्टीस पडत नाही. ते देवाचं राज्य प्रत्येक शिंगराच्या जीवनामध्ये त्यानं अनुभवलं. जे जे निवडलेले शिंगर आहे त्यांना प्रभू त्यांच्यावर विराजमान झालेला अनुभव येतो. प्रभूच्या वचनाप्रमाणे ते चालतात. सहोदरा, ती कोण आहे? ती प्रवेश पुस्तकाची जोडीदारी नाही, वधू आहे. जो प्रभूशी जडला तो व ती एक आत्मा आहे. काय वर सांगतात? जो चुकीच्या मार्गाकडे गेला, जो आपल्या स्त्रीशी एक रूप झाला, एक देव झाला, तो म्हटलेलं नाही. तर जो कसबिनीशी, म्हणजे जे चुकीच्या आज्ञा मोडणारे लोक यांच्याशी देवाच्या मार्गात वळतो, त्याच्या जीवनामध्ये शिंगराचं नवीन जन्माचं जीवन येऊ लागतं. आणि ज्या जीवन अनेकांच्या जीवनात अशा प्रकारे आल्यामुळं ते प्रभूचे अनुयायी होत आलेले आहेत. त्याला शिष्य करा. प्रभू काय सांगितलं? त्यास शिष्य करा. जे मी तुम्हाला आज्ञा दिली ते त्यास पाळाव्या शिकवा. त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्रात्म्या नावाने बप्तिस्मा द्या. त्या शिष्य करा म्हटलेला. त्याला मंडळीचे सभासद करा म्हटलेला का? आज मंडळामध्ये काय चाललेलं आहे? कॉम्पिटिशन. तुझे सभासद किती, माझे सभासद किती, माझे लोक एवढे आहेत, माझे एवढे आहेत. प्रभू लोक पाहत नाही, तो शिष्यत्व किती आहे.
तुम्ही त्याचे शिष्य आहात. शिष्य आहात. आणि शिष्यानाच तो म्हणाला तुमचे अंतःकरण स्वस्थ होऊ नये. योहान 14 अध्याय. तुमच्या अंतःकरण स्वस्थ होऊ नये. देवा विश्वास ठेवा आणि मजवर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. तुम्ही जातो, तुम्हासाठी जागा तयार करतो आणि पुन्हा येऊन तुम्हाला मजबूर घेऊन जाईल. आणि जे ते मी आहे ते तुम्ही असावे. वर कुणाला नेणार आहे? वधूला नेणार आहे. जे त्याचे शिष्यत्व पत्करतात त्यांना, जे कुठल्या चर्चचे मेंबर आहेत त्या मेंबर लोकांना नेणार नाही. शिष्य आहेस काय? शिष्य असशील तर तू वधूमध्ये आहेस. जर शिष्य नसशील तर तू वधूमध्ये गणला जाणार नाहीस. बायबल सांगतं प्रियानो, हे सत्य आहे. असत्य लोकांना कडू वाटतं. बायबल सरळ आहे. पण जगात लोकांना सवय लागलेली आहे टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग चालायची. वाकडं तिकडं का? कारण एदेन बागेमध्ये आदामानं त्याच्या स्त्रीनं त्याच अधिपत्य स्वीकारलं. या सर्पाचं अधिपत्य स्वीकारलं. सर्प सरळ चालत नाही, वाकडा तिकडे चालतो. म्हणजे वाकडे तिकडे चालतात त्यांना सरळ बायबल पटत नाही. सहोदरा, जे वाकडे तिकडे चालणारे त्यांना बायबल सरळ असलेलं आवडत नाही. म्हणून ते चुकीच्या मार्गात सरप लागतात. सहोदरा, ज्यावेळेस तुम्ही शिंगराकडे जाता, नव्या जन्म पावलेले होता, तुम्हाला सोडवतो, तुम्हाला पाचारण प्राप्त होतं. ज्यावेळेस तुम्हाला पाचारण प्राप्त होतं तेव्हा तुम्हाला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि ज्यावेळेस अधिकार प्राप्त होतो तेव्हा तो दुष्ट सैतान ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिल तेव्हा तुम्ही दिसणार नाही, ख्रिस्त दिसू लागेल. आणि या ठिकाणी जितक्याने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे तितक्याने त्याला परिधान केलं आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये असणारे लोक व्हा. आणि जे ख्रिस्तामध्ये नाही ते ख्रिस्ताबरोबर जाऊ शकतील का? जाऊ शकतील? नाही जाऊ शकणार. आदामाची जोडीदारी आदामामध्ये होती, पण परमेश्वर देवानं त्याच्यातून तिला बाजूला काढून त्याच्या शक्ती दिली. आता ख्रिस्ताची जोडीदारी जगामध्ये आहे, तयार करण्यात येत आहे. पवित्र आत्मा ती तयार करू लागलेला आहे. प्रवेश ग्रस्त तयार करू लागलेला आहे. वचन रूपी जलस्नान तिला शुद्ध, निर्माण, पवित्र करू लागलेला. आता गौरव तिला प्राप्त होण्याकरता, अभिषेक तिच्या जीवनात येण्याकरता ख्रिस्ताच्या ठाई निवड तिची झालेली आहे. त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे ती होणे गरजेचं आहे. ज्या त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे मंडळी होईल तेव्हा प्रभू येईल आणि मंडळी घेऊन जाईल. रॅप्चर होईल. रॅप्चर होईल. रॅप्चर जवळ आलेला आहे. ज्यावेळेस प्रभू मंदिरामध्ये गेला तर त्या मंदिरामध्ये त्यानं पाहिलं क्रय विक्रय इकडे तिकडे चाललेला. त्यानं त्याचा कोरडा घेतला आणि सगळ्यांना झोडपायला सुरुवात केली. सरापाचे चौरंग फेकून दिले. कबूतर विकणाऱ्यांच्या बैठकी फेकून दिल्या. सर्व काढून टाकलं. आणि तो काय म्हणतो, तुम्ही माझ्या बापाचं घर हे लुटारांची गुहा केलेली आहे. देहामध्ये चालणारे लोक त्या गाढवीप्रमाणे असणारं जीवन सोडून जोपर्यंत येत नाहीत, नव्या जन्माकडे जात नाही, तोपर्यंत त्यांच्या मंदिरामध्ये लुटारांची गुहा करणारे होऊ लागतात. सावध राहा. प्रवेश त्याचं स्वीकार करत नाही. ते शिष्य आणि ते लहान लेकरं ओरडू लागले, होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ऐकल्याबरोबर शास्त्री परोशी और इतर तिथले लोक जे त्याचा कारभार पाहणारे होते ते म्हणाले, प्रभूजी यांना गप्प करा. हे काय म्हणतात, त्यांना समजतं काय? आणि त्याच्या लक्षात आलं
होसाना म्हणजे काय? आज होसाना होसाना गजर करत आलेले आहात, पण आज होसाना म्हणजे काय जर तुम्ही त्यांना विचाराल तर ते होसानाचं उत्तर देऊ शकणार नाही. व ते उत्तर लहान लेकरांना ठाऊक होता, ते उत्तर त्याला घेऊन येणाऱ्या लोकांना ठाऊक होतं, त्या शिष्यांना ठाऊक होतं. होसाना शब्दाचा अर्थ आहे आम्हास सोडो, आम्हास सोडो, सेवास, आमचं संरक्षण कर. आणि कुणाला सांगितलं जातं? राजाला सांगितलं जातं आमचं संरक्षण कर. आणि पाहतो की आज भारतामध्ये जर काय गोंधळ झाला असेल तर लोक काय करतात? पंतप्रधानाकडे दाव घेतात, आमचं संरक्षण कर, कारण त्याला राजाच्या ठिकाणी नेमलेला आहे. ते म्हणाले होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा, प्रभूच्या नावाने राजा येणार आहे हे शास्त्री पुरुषांना चांगलं माहिती आहे. ज्यावेळेस त्यांनी ते शब्द ऐकले तेव्हा त्यांना राग आला. ते म्हणाले प्रभूजी यांचं तोंड बंद कर, ते काय बोलतात त्यांना समजतं काय? तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो, हे जर गप्प बसले तर धोंडे ओरडते, धोंडे ओरडते. आज अनेक ठिकाणी अनेक लोक जे वृद्धावस्थेकडे गेलेले आहेत, अधिक स्वतःचा अभ्यास करून बायबल वाचलेले पारंगत झालेले लोक आज होसाना म्हणून त्याचा गौरव करायला तयार नाही. ते स्वतःचा गौरव करण्याच्या मागे लागलेले आहेत. म्हणून तर प्रभू म्हणतो धोंडे ओरडतील. धोंडे कोणात? ज्यांची निवड केलेली आहे, जे नव्या जन्मामध्ये आलेले आहेत, काही ठाऊक नाही असे लोक, ज्यांना सही करता येत नव्हते असे शिष्य. फक्त मासे धरायचे तेवढं त्यांना माहित होतं, जाळी विणायची तेवढं माहित होतं, मासे आणायचे विकायचे आणि उदरनिर्वाह करायचा एवढंच त्यांना माहिती होतं. ज्यांना जे अज्ञानी असे शोधले, निवडले, स्वीकारले, ज्यांना अधिकार झाला, त्यांचा सन्मान होऊ लागला, त्यांचा स्वीकार करण्यात आला. शिमोन पेत्र रस्त्यानं चालला होता तर लोक त्याच्या आजूबाजूला लोकांना आणून बसवत असत. त्यांना आजार आहे, निदान पेत्राची सावली तरी त्यांच्यावर पडावी आणि ते बरे व्हावे. अज्ञानी त्या प्रत्येकाला प्रभूनं नवीन जन्मात चालवून त्याचा स्वीकार त्यांनी केल्यामुळं शिष्यत्व प्राप्त झालं, मान सन्मान मिळाला. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रभूच्या वधूमध्ये जाण्याआधी शिष्यत्व घेतलेले लोक होता हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा शिष्यत्व आहे, मग आज्ञाधारकपणा आहे, व त्यामध्ये त्याच्याशी प्रामाणिकपणाने राहण्याची गरज आहे, आणि मग त्याला गच्च धरून राहणारी असे तुम्ही होऊ लागता. तेव्हा तुम्ही वधूमध्ये उतरता, तेव्हा तुमच्या काही ख्रिस्तामधला बाप्तिस्मा येऊ लागेल. ज्याला ख्रिस्ताचा बाप्तिस्मा प्राप्त होतो त्याला ख्रिस्तापासून कुणीही वेगळा करू शकत नाही. वधूला वरापासून कुणीही वेगळं करू शकत नाही. करण्याचा प्रयत्न करेल तर तो तिथं मारला जाईल किंवा त्याला शिक्षा होईल. समुद्र ख्रिस्तापासून आम्हाला कोण विभक्त करेल? पौल म्हणतो छळ, उपासमार, कष्ट, यातना, समस्या, आजार, प्रश्न कोणी नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये एक होता, ख्रिस्तामध्ये एक म्हटल्यावर लगेच लोकांना वाटेल आपण सगळे चर्चेत एक होऊया. नाही नाही, ख्रिस्ताच्या वधूमध्ये तुम्ही जा, त्याच्याशी एक होता. तेव्हा शिष्यत्व प्राप्त करून घेतल्या लोकांच्या जीवनातच त्यांना प्राप्त होतं. तेव्हा तुम्ही त्याच्याद्वारे झाकले जाता. त्या छपराखाली वधू राहू लागते.
त्या घरामध्ये वधू राहू लागते. तुमच्या माझ्यासाठी आता घर तयार होत झालेला आहे. प्रभू केव्हा येईल? आणि ज्यांनी ज्यांनी शिष्यत्व पत्करलेला आहे, जे जे आज्ञा पालन करून त्याच्या अनुसार चाललेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ज्यांना पाचारण झालेले आहे, जे नव्या जन्मात आलेले आहेत, ज्यांना प्रभूनं स्वीकारलेलं आहे आणि ज्यांनी प्रभूचं होण्याकरता स्वतःला अर्पण केलेलं आहे, शिष्यत्व त्याचा स्वीकारलेला आहे, अशाच लोकांना वधूपर्यंत जाण्यास सामर्थ्यशाली मार्ग आहे. जेव्हा तुम्ही वधू लागता, तर वधू झाल्याबरोबर प्रभू आता लवकर येणार आहे. तो वधूला घेऊन जाईल, वधूला घेऊन जाईल. आम्ही या जगात सापडणार नाही, आम्ही उचलले जाऊ. आपल्या अंतःकरण दीन आणि नम्र करा.